नमस्कार. मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आलो आहे आपण कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घ्यायला. इथे आपण बाहेर बघतोय रस्त्याने सगळीकडे तुम्हाला सगळे फुलं, अशा प्रकारच्या साड्या आणि ओटीचं साहित्य मिळेल. इथे अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे सगळे दागिन्यांचे सुद्धा वेगवेगळी दुकानं दिसतात. ही अतिशय छान अशी मंगळसूत्र आणि वेगवेगळे प्रकारचे कानातले. इथे मी चौकशी केली, विचारलं त्यांना की हे कितीचे आहेत, तर 100-100ला एक मंगळसूत्र आणि काही 250ला, काही 350ला, अशी प्रत्येक मंगळसूत्राचे वेगवेगळी किंमत होती. मी सुद्धा इथून 2 कानातले घेतले आणि तिथून अगदी 100-100ला हे 2 कानातले मिळाले. इथे आपण बघतोय, हे बघा, अतिशय छान कानातले हे मिळाले. 100ला 2 घेतले. तिथून परत पुढे गेलो. हे फुलं विकायला बसली होते. सगळे फुलांचा बाजार असल्यासारखंच होतं. इथे वेगवेगळी गुलाबाची, शेवंतीची अशी रंगीत फुलं, तसंच चाफ्याची फुलं, तसंच या शेवंतीची आपण इथे बघतोय पांढरी फुलं, निशिगंधाची, अशी वेगवेगळी सगळी फुलं होती. इकडे मस्तपैकी कमळाची फुलं, जी देवीला खूप आवडतात. इथून मी सुद्धा थोडीशी फुलं घेतली. घरातल्या देवांसाठी सुद्धा मी थोडीशी फुलं घेऊन त्यानंतर देवीच्यासाठी एक वेणी आणि फूल आणि हार असं घेतलं. हे बघा, इथे वेणी आणि फूल घेतलं. त्यानंतर इथे थोडीशी ही फुलं मी घेतली. ही 200ची एवढी भरपूर सगळी आली. यानंतर तिथनं आम्ही पुढे गेलो. इकडे चाफ्याची फुलंही मिळाली. हा पिवळा चाफा अगदी छान आणि दुर्मिळ ही फुलं. ही चाफ्याची फुलं ही घेतली. त्यानंतर तिथनं पुढे मंदिरामध्ये आलो. मंदिरात गर्दी जास्त नव्हती, तरीसुद्धा इथे थोडीशी लाईन होतीच. जरी लाईन होती तरीही 1 तासामध्येच दर्शन होतं. त्यामुळे आमचंही दर्शन अगदी 1 तासात झालं. तुम्ही इथे तिरुपती बालाजीचं दर्शन घ्या. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, ज्याला अंबाबाई मंदिर म्हणून ओळखलं जातं, हे एक प्राचीन आणि महत्त्वाचं शक्तिपीठ आहे, जेथे आदिशक्ती महालक्ष्मीची पूजा केली जाते. हे मंदिर चालुक्य काळामध्ये बांधले गेले असून ते 1000 वर्षापेक्षाही जुने आहे असे म्हणतात. हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. देवीचं दर्शन तुम्हीही घ्या. हे मंदिर भक्ती, इतिहास आणि स्थापत्यकलेचा अतिशय उत्तम असा संगम असून देशभरातून लाखो भाविक या दर्शनासाठी येतात. देवीची मूर्ती 3 फूट उंच असून स्वयंभू आहे आणि काळ्या दगडातील ही प्राचीन शिल्पकारांच्या कौशल्याचे एक दर्शन घडवणारीच अशी आहे. या साड्या ज्या तुम्ही बघताय, या देवीच्या ओटी भरल्यानंतरच्या या प्रसादाच्या मला मिळालेल्या आहेत. बाहेरच बाजारामध्ये अशा पद्धतीच्या मॅट विकायला होत्या. त्या 50-50ला अशा मिळाल्या. 100ला 2 मिळाल्या. ह्या वॉशेबल आहेत. संध्याकाळी 6-6:30 झाल्यामुळे बाजारात भरपूर गर्दी होती. या 50-50ला अशा पिशव्या विकायला होत्या. त्यातली एक मी 50ची ही घेतली आणि दुसरी आणखीन एक घेतली. ती मोठ्यामध्ये घेतली. 100ला एक मिळाली मला. इथे ही ज्यूटची अशा पद्धतीने ही पिशवी मिळाली. ही दुसरी पिशवी ही 100ला घेतली आणि साईज पण मोठ्या आकारामध्ये मिळाली. ही अशा पद्धतीने वरती त्याला छान चेन वगैरे आहे, त्यामुळे व्यवस्थित सामान याच्यामध्ये बसू शकतं. या महिन्यात संक्रांतीचं हळदी कुंकू वगैरे असतं, त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या वस्तू विकायला होत्या. इथे मी अशा पद्धतीने ही कमळं विकत घेतली.
हे 15-15 रुपयाला अशा पद्धतीने हे मोदक होते. ते गुळाचे बनवलेले होते, पण 15-15ला. इथे हे कांदा लसूण मसाला हा घेतला, तसंच हळद चांगली वाटली ती पण घेतली. आणि मंदिराच्याच मागच्या बाजूला दुकान आहे, तिथे सगळे कांदा लसूण मसाला, तिखट, तसंच हळद आणि हे सगळं मटकी, हे सगळं तिथे मिळतं. मी हे बॅडगी मिरचीचं पण हे तिखट तिथेच घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर याचा कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे याचा पत्ता मी लगेचच देते. हे गुळाची ही छोटी ढेप ही 60-60 रुपयाला मिळाली. कोल्हापूरचा गूळ हा अतिशय चांगला असतो, त्यामुळे मी तिथनं नेहमीच दरवर्षी हे सगळं तिथे घेत असते. मंदिराच्याच पुढच्या बाजूला जो मंडप आहे तिथे थोडंसं बांधकाम चालू दिसलं. त्यानंतर इथे संध्याकाळी 6 नंतर गर्दी वाढत होती. मंदिराचं नाव श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर असं म्हणतात. बालाजीचं दर्शन घेऊन मोठ्या प्रमाणात भाविक इथे परत देवीचं दर्शनासाठी येतात. आपण इथे आता बालाजीचं दर्शन घेऊयात. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. कोल्हापूरचा दुसरा भागही नक्की बघा. धन्यवाद.